साकोलीला आली आहे हे तुम्हाला माहीतच असेल फ्रेंड्स. तर आता मॉर्निंगचा वेळ आहे, तर अयांशला आणि मी वगैरे आम्ही फिरायला आलो. तर आपल्या घराच्या समोरचा ग्राउंड मागे बघू शकतात, हा आमचं घर आहे. आणि हे बघा स्वरा किती छान मस्ती करत आहे, बघा व्ह्यू किती मस्त आहे. माझा बाळ बघा, ए स्वरा नको भेटू, कोंबडी आहे त्या कोंबडीला पकडायला, अगं धावेल इकडे हो. तर फ्रेंड्स सकाळी सकाळी मस्त छान असं मूड होतं, तर घरच्यांना विचारलं की काय नाश्ता करायचं. तर त्यांनी म्हटलं की झटपट तर अप्पे बनतातच, तर अप्पे बनवा. तर एका दिवसाच्या आधी आईने मस्त तांदूळ आणि 2 प्रकारचे डाळ भिजू टाकलेले होते. 2 ग्लास तांदूळ आणि 1 ग्लास जसं डाळ, आणि चण्याची डाळ जसं अर्धा ग्लास, आणि उडदाय मुगाची डाळ अर्धा ग्लास, असं करून आम्ही डाळ भिजू टाकलेलं होतं. आणि त्याचा बॅटर मस्त असं पिसून ठेवलेलं होतं. आणि तांदूळ आपल्याला रात्रभर भिजू टाकून ठेवायचे आहे, आणि डाळ मग त्यांना असं पिसून घ्यायचं आहे. ज्या दिवशी बनवणार आहोत त्याच्या आदल्या दिवशीच पिसून घ्या आणि रात्रभर मस्त ठेवून घ्या. आणि त्याच्यामध्ये आठवणीने मस्त दही टाकायचं, त्याच्याने खूप छान असं आंबट होतात. आणि मस्त एकजीव करून घ्या. आणि ते टाकल्याच्या नंतर तुम्ही रात्रीच मस्त तिथे मीठ पण टाकून घ्या, त्याच्याने मस्त असं खमंग येतो आणि मस्त बबल्स तयार होतात मस्त छान. आणि मस्त झाकून ठेवून द्या. हे आपल्याला अप्प्यासाठी लागणार आहेत मस्त बारीक चिरलेले 2 कांदे, 2-3 मिरच्या, सांबार आणि टोमॅटो. तुम्ही बघू शकतात रात्रीच मस्त दही टाकून ठेवलेलं आहे, तर किती छान खमंग आलेला आहे. आणि बबल्स बघू शकतात किती मस्त आलेले आहेत. 1 नंबर बॅटर रेडी झालेला आहे, मस्त असं आंबट असं स्मेल येत आहे, खूप छान झाले आहे. आता याच्यामध्ये आपण सगळं जे जे कापून ठेवलेलं होतं ते सगळं टाकून घेऊया आणि आपण अप्पे करायला तयार करूया. अप्प्यांसाठी आपल्याला इथे आता तर तिखट मीठ वगैरे पण इथे टाकणार आहे, कारण की मी चटणी करत नाही आहे त्यासाठी. मस्त इथे सगळं काही टाकून घेतलं, कांदे, मिरच्या, सांबार आणि टोमॅटो पण, आणि तिखट आणि मीठ पण टाकणार आहे, आणि थोडंसं हळद पण, कारण की मग चटणी लागत नाही याच्यासाठी. मस्त हे असे चटपटे करणार आहे मी. तर 1 चम्मच तिखट टाकून घ्या आणि अर्धा चम्मच हळद टाकून घ्या आणि त्याला छान असं मिक्स करून घ्या. आणि जेव्हा आपण आता हे करायला तयार करूया तेव्हा आपल्याला इथे इनोचे पॅकेट टाकायचं आहे, कारण की इनोने मस्त असे स्पंजी बनतात, मस्त फुगतात. इनो नसेल तर तुम्ही सोडा पण टाकून घेऊ शकतात. आणि त्याच्यानंतर आपल्याला अप्प्याचा साचा लागणार आहे. अप्प्याच्या साच्याला छान धुवून वगैरे घ्या मस्त छान, आणि गॅसवर ठेवून द्या. तो तापला की मस्त त्याच्यामध्ये 1-2 बुंद असं आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे, कारण की पहिल्यांदा टाकत आहोत तर चिपकायला नको. तरी पण हे नॉनस्टिकवाले आहेत म्हणून इथे चिपकत नाही. आणि जसंच आपल्याला जेव्हा करायचं आहे त्याच्या 2 मिनटं अगोदरच आपल्याला इथं इनो टाकून घ्यायचं आहे, कारण की इनोने मस्त असे स्पंजी बनतात. तर बघा इनो टाकलं आणि त्याच्यानंतर आता बॅटर आपल्याला रेडी झालेलं आहे. आता आपण एक एक करू मस्त त्याच्या साच्यामध्ये टाकून घेऊया. तर सगळे अप्पे आपले टाकून झाले आहेत. 10 मिनटं होऊ द्या मस्त, आणि एका साईडने झाले की मस्त तेल टाकून घ्या आणि दुसऱ्या साईडने पण छान गोल्डन फ्राय करून घ्या. बघू शकता हा जरा मोठाच होता माझ्याकडे साचा, तर मधामधले थोडेसे जास्तच गोल्डन झालेले होते, जळल्यासारखेच झाले बा. तर आम्ही नाश्ता वगैरे केलोत आणि मग त्याच्यानंतर आम्हाला काही शॉपिंग करायची होती, म्हणून मी, माझा दादा आणि अयांश आणि मंगलाताई आम्ही 3-4 असे निघालो जायसाठी. खूप छान वाटत होतं. बघा इथून आता कटकवार शाळेची रॅली जात आहे, ते बघून मला आमचे शाळेचे दिवस आठवले मस्त, की आम्ही पण जात होतो बा म्हणून. तसं करता करता आम्ही मस्त दुकानामध्ये पोहोचून गेलेलो होतो. तर पोहोचलेला आहोत दुकानामध्ये. तर आम्ही काय काय घेतो तुम्ही आमच्या सोबत राहा, कंटिन्यू राहा. आणि हा बाळ खूपच आम्हाला दुकानामध्ये त्रास देत आहे, तर याच्यासाठी काहीतरी कुरकुरेचे पॅकेट किंवा चिप्सचे पॅकेट मी घेऊन देत आहे. आम्ही शॉपिंग करायसाठी आलो, जन्माष्टमीची शॉपिंग करायची आहे, माझ्या बाळाला कृष्ण बनवायचं आहे म्हणून आम्ही शॉपिंग करायला आलो, ताई आणि मी आणि अयांश. हा आमच्या साकोलीचं गुप्ताजी दुकान आहे. तुम्ही साकोलीच्या जवळपास असाल तर प्लीज गुप्तामध्ये येऊ शकता. हो, आणि उद्या पण काही कार्यक्रम आहे त्याच्यासाठी पण आम्हाला शॉपिंग करायची आहे, तर तुम्ही प्लीज. तर तू काहून बरं खुसखुस करते दुकानात आल्यावर? बघ बरं किती छान छान शॉपिंग करत आहोत आम्ही शॉपिंग करायला आलो. दादासाठी कुर्ते बघ, कोणता कुर्ता घ्यायचं सांग बरं. किती सारे ड्रेस वगैरे आहेत बघा तुम्ही. हो घेऊ बेटा. बघा कुर्ता बघू शकता किती छान आहे. आम्ही ओम साठी शॉपिंग करायला आलो. उद्या आहे आमचं ओम आहे, जो मंगलाताईचा बाळ आहे छोटावाला. तो आता 7 महिन्याचं कंप्लीट झालं, 6 पूर्ण झाले होते, 7 त्याचं रनिंग आहे. तर त्याचं अन्नप्राशन आम्ही करणार आहोत. तर त्याची जरा फार शॉपिंग होती आणि कृष्ण जन्माष्टमीची पण शॉपिंग होती. तर इथे कृष्णाचे ड्रेस आम्ही त्यांना म्हटलं आधी तुम्ही दाखवा. तर बघा किती सारी व्हेरायटी दाखवली आहे त्यांनी, मस्त छान 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 इतके छान कृष्णाचे ड्रेस होते की खूप जास्त. हा पण बघा, हा आम्हाला कृष्णाचा ड्रेस खूप आवडलेला होता, कारण याच्यावर त्याचं मुकुट पण होता, बाजूबंद पण होते, आणि
जे बासुरी असते की नाही ते पण होते. सगळे ड्रेस दाखवले. बघा इथे तुम्ही बघू शकतात किती छान छान आहे. ज्यांना पण घ्यायचं असेल ते साकोलीच्या मार्केटला जाऊ शकतात. तिथले साकोलीच्या एरियाचे असाल तर खूप छान 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 ड्रेस होते. तर अयांश पण खूप रडत होता. त्याला ट्राय करून बघू म्हटलं पण तो काही घालू देणार नाही. आणि दुपारची वेळ होती ते इतकी गरमी होत होती रे बापरे खूप जास्त. आणि तिथे खूप छान असा कूलर होता तर मस्त वाटलं होतं तिथे. आणि आमची जरा शॉपिंग झाली तरी आमचा बाळ एवढं लोडबुड करत होता की खूप जास्त मला घे. आणि त्याला मस्त कुरकुऱ्याच्या पॅकेट घेऊन दिलेली होती तर तो खात बसला. मस्त त्याला मांडी घालून बसवून दिलं तिथे आणि खात होता मस्त छान. आमची इथली शॉपिंग झाली. त्याच्यानंतर आम्हाला अन्नप्राशनचा ड्रेस इथे काही मिळालेला नव्हता. आम्ही तर दुसऱ्या ठिकाणी गेलो. इथून कृष्णाचा ड्रेस घेतला आणि दुसऱ्या ठिकाणी गेलो. तिथून आम्ही मस्त छान त्याच्यासाठी कुर्ता वगैरे बघितला. एवढा चांगला कुर्ता वगैरे होता का खूप जास्त मस्त वाटलं. बघा याची बदमाशीपणा माझ्या बाळाचे किती छान छान आहे ते असं. याले 3 वेळा आम्ही अंदर आणतो. हा पोरगा बाहेरच जाऊन राहते. पडलाच म्हणजे समजा ना दादू माझ्या व्हिडिओच्या चक्करमध्ये काल पडला होता बरं तू. चल इथं चढते पा किती मोजर आहे. पहा तुम्हीच पहा आमची साकोली. खूप दिवसानंतर माझी एक कस्टमर मिळालेली होती तर तिनंच आम्हाला आता दुसऱ्या दुकानात सोडून दिलं होतं. खूप छान वाटलं. आणि त्याच्यानंतर आम्ही गेलो शॉपिंग करायला अजून ते स्टेशनरीच्या दुकानामध्ये. तिथे मस्त हेअर बेल्ट वगैरे घेतले. स्वरासाठी मस्त पिन वगैरे घेतले. आणि आम्ही ते कोणाच्या चॉईसने घेतले ते माझ्या बाळाच्या अयांशच्या चॉईसने घेतलेले होते. खूप छान चॉईस केले बघू शकतात. आणि आम्ही ते सगळं वगैरे घेऊन आलो. तर आम्हाला घ्यायला ती एक माझी फ्रेंड होती ना मिळालेली तेच येणार होती पण ती काही कारणास्तव आली नाही. मग काय करायचं मग आम्ही गेलो मस्त तिथे एक ॲटो आणि ॲटोने आपल्या घरी गेलो. साकोलीमध्ये मस्त आता ॲटोची सर्व्हिस सुरू झालेली आहे. मस्त पैसे दिले घरपर्यंत पोहोचवून देतात मस्त. कारण की पैसे गेले तरी चालेल पण पायदळ कोणी चालू शकत नाही असं आहे बा. असे करताना आम्ही घरी पोहोचलो. घरी पोचता बरोबर स्वरा घरीच ठेवला होता. स्वराला तर तिची एवढी लुडबुड सुरू झाली की काय काय घेऊन आणले. माझ्यासाठी काय आणले अयांसाठी काय आणले आणि त्या बाळासाठी काय आणले म्हणून दाखवायला लागलो. बघा हे वाले आम्ही ड्रेस आणलेलं होतं व्हाईट कलरमधून आणलेलं होतं. अन्नप्राशनसाठी नाही कृष्णाचा ड्रेस आणलेलं होतं. तर स्वरा मस्त खुश झालेली होती बघून. आणि तिच्यासाठी मस्त बेल्ट वगैरे हेअर बेल्ट आणि क्लचर वगैरे सगळं काही घेऊन आलो. तर ते मस्त बघू लागली. आणि आईला वगैरे पण आम्ही ड्रेस वगैरे दाखवलो तर खूप छान छान होते. आणि स्वतःसाठी मी बँगल्स वगैरे पण आणले. बघा इथे स्वरा दाखवत आहे तुम्हाला की काय काय घेऊन आणले बा म्हणून. स्वतःसाठी बँगल्स आईसाठी पण बँगल्स वगैरे आणले. खूप छान शॉपिंग झाली आज आणि भरपूर ऊन पण होती रेवा. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला प्लीज कमेंट करून सांगा. आणि उद्याचा व्हिडिओ तर तुम्ही नक्की बघा कारण की आम्ही छोट्या बाळाचं मस्त अन्नप्राशन करणार आहोत. आणि अन्नप्राशन आम्ही कसं करतो ते बघाल तुम्ही. आणि भेटूया अशाच आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ बघत राहा आणि खात राहा आणि मस्त राहा आणि सर्वांची काळजी घेत राहा. आणि कृष्ण जन्माष्टमी येणार आहे तर तुमची कोणाकोणाकडे कानोबा वगैरे असते ते पण मला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया आपण अशाच दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.